तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी नवी बोंबाबोंब केली, बोंब ठोकली आणि त्यानंतर एक नवा वाद महाराष्ट्रात सुरू झाला। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ कालपर्यंत जच्याच्या 40 गावांचा उल्लेख केलेला होता, पण आता तर त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट असे दोन कानडी बहुल भाग जे आहेत ते आमचे आहेत आणि ते आम्हाला मिळावेत अशा प्रकारची मागणी केली आणि स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले। ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರು। बोम्मईंच्या बकबक एक्सप्रेसची बोंबाबोंब, बसवराज बोम्मई का सुटले मोकाट, सोलापूर अक्कलकोटवर कर्नाटकचा डोळा, शिवाजी महाराज की जतमधील गावांवर बोम्मईंचा दावा, महाराष्ट्रातील गावं शहरं तुमची संपत्ती आहे का? बोम्मई मुख्यमंत्री आहेत की भूमाफिया? बेळगाववर अन्याय करणाऱ्यांची दरपोक्ती, महाराष्ट्रातील नेते किती दिवस सहन करणार मुजोरी? खूप झालं कर्नाटकचं नाटक, हिसका दाखवा, बसवराजचा बाजार उठवा। तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर महाराष्ट्रात आज त्याचे तीव्र पडसाद उमटले। विरोधकांनी सरकारला सवाल विचारला तर सरकारने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय का अशा प्रकारचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले। सीमावादावरून त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातल्या गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगतायत, जणू काही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तसंच सीमावादावर राज्य सरकार गप्प असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। अचानक कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या अंगात भूत संचारलेले, जणू काही महाराष्ट्रामध्ये माणसं राहतच नाहीत, महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिम्मत, धमक, शक्ती काहीच नाहीये, कोणी यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून नुसतंच गप्प बसायचं, हे आतापर्यंत खूप झालं की महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होतोय। त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रातल्या गावांवरती कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगतायत, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण आज महाराष्ट्रामध्ये ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे, या सरकारला मुख्यमंत्री आहेत का काही कळत नाही, कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत। त्यांना विचारलं तर ते सांगतील मी काळजी करू नका, पंतप्रधानांना मी सांगितलेलं आहे, पंतप्रधान म्हणाले त्यांनी 40 गावं घेतली तर घ्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर 100 गावं आम्ही महाराष्ट्राला देऊ, असेही ते कदाचित सांगू शकतील, पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहे। उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करतायत। बोम्मई जे काय बोललेत हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोललेत का? म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा हा प्रयत्न, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राचे उद्योगधंदे इतरत्र पळून महाराष्ट्र बेकार कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांचा पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। तर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मईंनी जे वक्तव्य केलं त्यानंतर तर वाद निर्माण झालाच होता जतच्या प्रकरणावरून, पण आज त्यांनी नवा वाद निर्माण केला। महाराष्ट्राचा हा नकाशा त्यांना तोडायचा आहे का? महाराष्ट्रामध्ये फूट पाडायचे का? महाराष्ट्राचे तुकडे पाडायचेत का? हा सवाल निर्माण झालेला आहे, कारण बोम्मईंनी थेट सोलापूर मागितलंय आणि त्याचबरोबर त्यांनी अक्कलकोट सुद्धा आमचा असल्याचं सांगितलेलं आहे। बोम्मईंच्या या बोंब मारण्याच्या प्रकाराच्या नंतर स्वाभाविकपणे त्याच्या तीव्र प्रतिक्रिया आज उमटलेल्या आहेत। अजित पवार यांनी तर थेट सांगितलं, आता काय तुम्ही मुंबईत सुद्धा मागणार का? अशा प्रकारे आज बोम्मईच्या त्या वक्तव्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये तीव्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात
हे खपवून घेणार नाही, हा इशारा सगळ्यांनी दिलाय. कन्नडिगांचा अख्ख्या महाराष्ट्रावर डोळा. मुंबईला आता काय मुंबई हवी आहे? महाराष्ट्राचे तुकडे करून मागण्याची हिम्मत होते कशी? 105 हुतात्म्यांनी रक्त सांडल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली. सर्वच आघाड्यांवर अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची अखंडता अनेकांच्या डोळ्यात खुपतीये. कानडी यात सर्वात आघाडीवर आहेत. बेळगाव, कारवार, निपाणी या मराठी भाषिक भागावर अजगरासारखी कुंडली मारून बसलेल्या कन्नडिगांचा महाराष्ट्राच्या इतर भागांवर सुद्धा डोळा आहे. उद्योग व्यवसायात महाराष्ट्राशी शर्यत करण्याची ताकद नसल्यानं त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे की काय असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबईला मुंबई हवी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि आता त्यांना फक्त आता महाराष्ट्राची मुंबईच मागायचं बाकी राहिलंय का काय मला कळत नाही. परंतु हे महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. आता कुठलंही काही कारण नव्हतं तरी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये काय संचारलंय हे जरा तपासण्याची वेळ आलेली आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं माझं आग्रही मत आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकात बसून करताय. हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येऊन अशी भाषा करून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलंय. वाचाळवीर आहेत त्यांना सांगा हे महाराष्ट्रात येऊन बोला. तुम्ही पुन्हा कर्नाटकमध्ये जाणार नाही याची व्यवस्थामध्ये मात्र शिवसेना करून ठेवल्याशिवाय राहणार नाही. याला आमच्या भावना समजा, याला धमकी समजा, याला अजून काय समजा, परंतु किती सहन करायचं? त्या सीमावासियांनी किती सहन करायचं? तुम्ही त्यांच्या जखमेवरती मीठ चोळताय. मीठ नव्हे तर तिखट चोळताय. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या कन्नडिगांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासारखा लढा पुन्हा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या बोंबईने बोंब मारली याच्या आधी संपूर्ण सीमा भागामधल्या मराठी बांधवांवरती अत्याचार केले, त्यांचा छळ चालवला आणि आता जे महाराष्ट्रात आहे त्याच महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा हा मनसुबा जो आहे तो मनसुबा महाराष्ट्रासाठी योग्य आहे का हा सवाल निर्माण होतोय. आज त्यांच्या वक्तव्याच्या नंतर तीव्र प्रतिक्रिया आल्या देखील, पण या सगळ्या संदर्भात आता ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की हा महाराष्ट्र कुणी तोडू शकणार नाहीये आणि मुंबईला तर हे कधीच जमणार नाही हे सांगण्याची वेळ आली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले 2 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य येतात त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. काय ते महाराष्ट्र मागायला निघालेत काय? त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. ही तुमचे बकबक बंद करा. हे घेऊ आणि ते घेऊ. कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री यांनी काही म्हटलं तरी देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघंही प्रचंड शक्तिशाली प्रशासनिक सरकारमधले नेते आहेत आणि प्रचंड ताकदीने सरकार चालवत आहेत. मला वाटतं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राची टाचणीभरी जमीन कुणाला जाऊ देणार नाही, कर्नाटकला जाऊ देणार नाही, याबद्दलचा योग्य निर्णय करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या सोलापूर आणि अक्कलकोटवरच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांच्या या प्रतिक्रिया. कर्नाटकचे सीमावर्ती जिल्हे म्हणजे बेळगाव, कारवार आणि निपाणी या भागातील 1 इंच जागा सोडण्यास नकार देत बोम्मईंनी सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत असं म्हणत महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली आहे. बोम्मईंची ही दरपोक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या एकसंधतेला आव्हान आहे. पण दर दिवशी यांना त्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करणाऱ्या राजकीय पक्षांना बोम्मईंना तात्काळ ठणकावून उत्तर देण्याची गरज वाटली नाही म्हणायला विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या, पण त्यातही बोम्मईंच्या बिंडोकपणाच्या निषेधापेक्षा राजकीय टोलेबाजी जास्त दिसली. एकमेव पक्ष आहे. 69 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय, आम्ही भोगू. पण कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून, तरी शिवसेना ही स्वाभिमानानं उभी आहे या महाराष्ट्रात. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले 2 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य येतात त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. काय ते महाराष्ट्र मागायला निघालेत काय? त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? आपण बघतोय की ही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याचा कुठंही काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही करायचा म्हणून विरोध करत एका वाक्यात उत्तर देत विषय टाळण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. टाचणीभर सुद्धा जमीन महाराष्ट्राची कर्नाटकमध्ये जाणार नाही याची कालच माननीय देवेंद्रजींनी आपल्या सर्वांसमोर महाराष्ट्राला सांगितलं आहे. आणि देवेंद्रजी आणि एकनाथजी सरकारमध्ये असताना मला वाटतं काहीही कर्नाटकची मागणी पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राचं जे स्ट्रक्चर आहे, महाराष्ट्राची जी भूमी आहे ती महाराष्ट्राकडेच राहील. महाराष्ट्राचं नागरिक महाराष्ट्र ही गोष्ट मुळीच सहन करणार नाही. जबाबदार लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं अपेक्षित नाही. महाराष्ट्राच्या वाट्याचं जे आहे ते द्यायचं नाही, त्या उलट महाराष्ट्र तोडायची भाषा करायची हा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार आहे. मागील अनेक वर्षांपासून कन्नडिगांकडून बेळगाव, निपाणी आणि कारवार भागात मराठी बांधवांचा छळ केला जातोय. आता तर बसवराज बोम्मईंनी थेट महाराष्ट्रातल्या भूभागावर हक्क सांगायची हिम्मत केली आहे. या विरोधात राजकीय पक्षांनी आंदोलनातून रान पेटवायला हवं, पण अजून तरी तसं होताना दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता हे सॅम्पल परत पाठवून द्या असं म्हणत नव्या आंदोलनाची हाक उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात विरोधकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारींचा सॅम्पल म्हणून उल्लेख करताना केंद्र सरकारनं हे पार्सल परत न पाठवल्यास जोरदार आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तसंच महाराष्ट्राचं हित जपणाऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकार विरोधात ताकद दाखवण्यासाठी महाराष्ट्र बंद सारखं मोठं पाऊल उचललं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोश्यारींनी याआधी मराठी माणसांचा अपमान केला. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भगतसिंग कोश्यारींसह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मी तमाम महाराष्ट्रप्रेमींना आवाहन म्हणजे विनंती करतो आहे की हे असंच चालत राहिलं तर आपल्या डोळ्यात देखत आपल्या या शूरवीर म्हटल्या जाणाऱ्या राज्याची ही अब्रू किंवा अब्रूची लक्तरं ही वेशीवरती ही टांगतायत आणि ती आपल्याला नुसतं बघत बसावी लागतील. म्हणून आपण आत्ताच वेळ आहे सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, काय करायचं आहे ते या सगळे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, मग मी पक्ष वगैरे बाजूला ठेवून सगळ्यांना आवाहन करतोय. जरासा एक शब्द वापरतो, कोणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतोय की वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का, हा सुद्धा एक आता प्रश्न केंद्र सरकारला विचारायला पाहिजे. आणि राज्यपाल नियुक्तीचे सुद्धा निकष हे ठरवायला पाहिजेत असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. राज्यपाल हे आपल्या महामहिम राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती हे निपक्ष असायला पाहिजेत, ते असतात. आणि त्याचप्रमाणे राज्यपाल सुद्धा हे निपक्ष असायला पाहिजेत. केंद्राला सुद्धा सांगतोय की हे चाळे आता बस झाले. आपण इकडे जे सॅम्पल पाठवलेले आहे त्या सॅम्पलला परत त्याच्या घरी पाठवा. दुसरीकडे कुठे अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तिकडे पाठवा, पण आमच्याकडे हे सॅम्पल नको, याला परत घेऊन जा. नाहीतर आम्हाला काही ना काहीतरी म्हणतोय ह्याचा अर्थ जेव्हा काही करू तेव्हा लक्षात येईल, पण आंदोलन केल्याशिवाय आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही. उद्धव ठाकरेंनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल. आणि उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेच्या नंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना टोला लगावलाय. उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवार यांच्या लक्षात आलं की आपण समोर घटना घडली आणि आपण त्यावर प्रतिक्रिया देखील दिली नाही. ही घटना
उदयनराजेंनी दाखवून दिल्यानंतर शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही तर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया द्यावी लागते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असा खोचक टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. की छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर मला असं वाटतं की माननीय पवार साहेबांच्या लक्षात आलं की आपल्या समोर घटना घडली, आपण त्याच्यावर कुठली रिॲक्शन देखील दिली नाही. ते छत्रपती उदयन महाराजांनी पॉइंट आउट केल्यानंतर पहिली रिॲक्शन आज ही पवार साहेबांनी दिली आहे आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी रिॲक्शन दिल्यानंतर उद्धवजींना द्यावीच लागते. त्यामुळे उद्धवजींनी रिॲक्शन दिली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक राजकीय रंग त्याला कसा देता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. भाजपनं आता 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, कंबर कसली आहे आणि आता त्यांचा डोळा बारामती लोकसभा मतदारसंघासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघावर आहे. उमेदवार कोणीही असेल, शिरूर मतदारसंघात भाजपच लढणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी केलं आहे. आढळराव पाटील काय अमोल कोल्हे भाजपत आले तर त्यांचं स्वागत असेल असंही त्यांनी म्हटलंय. या मतदारसंघात सध्याचे खासदार राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आहेत, मात्र सध्या ते राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा या मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातच आता भाजपनं या ठिकाणी आपला उमेदवार उतरवणार असल्याचं सांगितल्यानं नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हम जीतने के लिए चुनाव लड़ेंगे. आगे का भी प्रश्न का उत्तर भी मैंने आपको दिया है. मैंने आपको आगे का भी उत्तर दे दिया. जीतने के लिए चुनाव लड़ेंगे. कौन लड़ेगा लेकिन? भारतीय जनता पार्टी. एक आखिरी मेरी तरफ से आखिरी सवाल, ये जो अभी के जो एमपी है एनसीपी के डॉक्टर अमोल कोल्हे, वो बीजेपी में आने वाले हैं. ऐसे बीच बीच में चर्चाएं होती रही. जो लोग काम नहीं करते दूसरे का श्रेय लेते रहे, ऐसी बातें क्यों करना है अपन को. कोई आना चाहेगा तो उसका स्वागत होगा, लेकिन उसका इससे कोई संबंध नहीं होना चाहिए. कोल्हे जी का स्वागत होगा बीजेपी में, हर किसी का होगा, मगर कोल्हे जी के बारे में टिप्पणी भी कर रहा हूँ कि वो तो कुछ करते नहीं है, जिम्मेदारी लेते नहीं है. कोई काम होता तो कहते कि हमने कराया है. तर अमोल कोल्हे यांना एकाच वेळी आव्हान सुद्धा आहे आणि ऑफर सुद्धा. अमोल कोल्हे काय स्वीकारतात बघूया. पण आज या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी सुपरफास्ट. सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीवर घटनापीठासमोरची आजची सुनावणी पूर्ण. येत्या मंगळवारी फैसल्याची शक्यता. चाळीसगावमध्ये कांदा उत्पादक रडकुंडीला. 15 दिवसात कांद्याचे दर घटल्यानं शेतकरी संकटात. कल्याणच्या चिंचपाडात 9 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश. रेस्क्यू ऑपरेशन वेळी बिबट्याचा हल्ल्यात 2 जण जखमी. उस्मानाबादच्या जेके कुरवाडी ग्रामपंचायतीला मुलांच्या अभ्यासाची चिंता. संध्याकाळी 6 ते 8 गावातील विद्यार्थ्यांसाठी टीव्ही मोबाईल बंद. भोंग्यावरून दररोज घोषणा. दिल्लीतल्या जामा मशिदीतल्या एकट्या मुलीला नो एंट्री. कुटुंबीय आणि पतीसोबत येणाऱ्यांनाच मशिदीत प्रवेश. मशीद प्रशासनाचा अजब फतवा. आहेत. प्राणी हस्तांतर कार्यक्रमानुसार गुजरातहून सिंहाची जोडी नॅशनल पार्कमध्ये आणली जाते, तर मुंबईचे 2 वाघ
हे गुजरातला जाणार आहेत. गुजरातच्या सिंहांचा महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरू झालेला आहे. लांबचा प्रवास असल्यानं सिंहांना कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपूर खबरदारी वन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली जाते. याच संदर्भात मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारबदे आणि वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बनगर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार शेटे यांनी. जुनागडमधल्या झूमधनं 2 सिंहांचा प्रवास मुंबईच्या दिशेनं सुरू झालेला आहे. टप्प्याटप्प्यावरती त्यांची चाचणी केली जाते आहे. सिंहांना कोणता त्रास होत नाही का ते बघितलं जात आहे. आणि अशाच एका ठिकाणी आपण थांबलेलो आहोत. आत्ताच या वनाधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी चाचणी केलेली आहे. सिंह आतमध्ये कसा आहे, त्याची प्रकृती कशी आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपण जसं म्हणालात तसं प्रवास क्रिटिकल आहे. प्रवास करावा लागत असेल तर काय काय गोष्टींची खबरदारी घ्यायला पाहिजे? प्रवासात आम्ही जास्तीत जास्त प्राण्यांना ताण येणार नाही, प्रवासाचा मोशन सिकनेस होणार नाही याकडे आम्ही काळजी घेत असतो. तर त्या दृष्टीनं आम्ही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी थांबून त्यांची तपासणी आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बांगर यांनी केलेली आहे. आणि आता सद्यस्थितीत तरी प्राणी एकदम सुस्थितीत आहेत आणि पाणी वगैरे पित आहेत. सुपर. सर, तुम्हाला विचारायचं होतं की ज्यावेळेला एखादी लॉंग जर्नी असते त्यावेळेला एकतर ते केजमधले ॲनिमल आहेत, ट्रॉमामध्ये जाण्याचे किती चान्सेस असतात, कशा पद्धतीने प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात? डिपेंड करतं की एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कशा आहेत किंवा त्या प्राण्याची मानसिकता कशी आहे, हे सगळं आपल्याला पाहावं लागतं. आणि प्रत्येक वेळेला ॲनिमल काय साईन एक्झिबिट करतो आहे, म्हणजे आता आपण प्रत्येक थोड्या इंटरव्हलला जाऊन पाहतोय की काय साईन एक्झिबिट करतोय, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ॲनिमल सुस्थितीत आहे किंवा त्याला काही ट्रीटमेंटची गरज आहे किंवा आपण अजून काही काळाने थांबू शकतो. या पद्धतीने आपण आणि सुदैवाने आता कशाचीच काहीच गरज नाही लागली. नाही, अजून तरी कशाचीच काही गरज नाही आहे, सब व्यवस्थित आहेत ॲनिमल्स. ओके. तर आपण बघितलं आपल्याला वनाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी व्यवस्थित माहिती दिलेली आहे की आता या ट्रकमध्ये असलेले सिंह हे सुस्थितीत आहेत, प्रवासाला ते दाद देत आहेत, त्यांना कोणताही त्रास झालेला नाही आहे. आणि अशाच पद्धतीनं वेळोवेळी त्यांची तपासणी होत राहणार आहे जेणेकरून मुंबईपर्यंत पोहोचताना या सिंहांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. कॅमेरा पर्सन रमेश भट्टसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना प्रेसच्या जवळ भाजपची जाहीर सभा होती आहे. प्रभादेवी भागात जागर मुंबईचा, या मुंबईकरांच्या विचारांचा जागर या बॅनरखाली ही सभा होती आहे. या सभेत भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार मार्गदर्शन करणार आहेत. सध्या या सभेला मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते जमलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. प्रभादेवीत भाजप आणि शिवसेनेचा सामना होऊ शकतो. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांना अधिक विचारूया. गणेश, काय अधिक माहिती या सभेविषयी काय सांगणार? सुवर्ण, आपल्याला माहीत आहे की हा सदा सरवणकर यांचा मतदारसंघ आहे. पूर्वी सदा सरवणकर हे शिवसेनेमध्ये होते, म्हणजे उद्धव ठाकरे गटामध्ये. आता ते शिंदे गटामध्ये आहेत. आणि त्याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये या ठिकाणी प्रभादेवी परिसरामध्ये आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये ही सभा घेतलेली आहे. जागर मुंबईचा या बॅनरखाली ही सभा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते असतील, विशेषतः महिला कार्यकर्ते असतील, मोठ्या प्रमाणात या सभेला जमलेले आहेत. याच्यामध्ये लांगुल चालन, तुटीकरण, भ्रष्टाचार, घराणेशाही याविरुद्ध निर्णायक लढा या बॅनरखाली या ठिकाणी ही सभा होते. म्हणजे एकूणच हा जर बॅनर आपण पाहिला तर इथे शिवसेनेला कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न भाजपानं केलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईची ही सभा आता यशस्वी झाल्यानंतर पुढचं पाऊल भाजपाचं काय असणार आहे, कारण मुंबईसारख्या, प्रभादेवीसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये आशिष शेलार काही वेळाने काय बोलणार आहेत, कारण 4 त्यांनी विधानं दिलेली आहेत या ठिकाणी. लांगुल चालन, तुटीकरण, भ्रष्टाचार आणि घराणेशाही याचा अर्थ त्यांनी उद्धव ठाकरेंना यामध्ये टार्गेट केलंय. मात्र ही सभा प्रचंड अशी होणार आहे. मात्र आशिष शेलार काय बोलणार आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुवर्णा, धन्यवाद गणेश माहिती दिल्याबद्दल. कशी ही सभा होते, काय नेमकी टीका होते हे बघणं महत्त्वाचं आहे. अखेर 9 तासांच्या रेस्क्यू नंतर बिबट्या जेरबंद झाला. मुंबई संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली टीमनं त्याला रेस्क्यू केलं. रेस्क्यू करत असताना 2 जण जखमी झालेले आहेत. कल्याणच्या चिंचपाडा भागातील श्रीराम अनुग्रह इमारतीत हा बिबट्या शिरलेला होता. 2 जण जखमी झालेत त्याला जेरबंद करताना.
नागरिकांनी अर्थात सुटकेचा श्वास घेतलाय. श्रीराम इमारतीमध्ये बिबट्या शिरलेला होता. कल्याणमधील हा बिबट्या 9 तासांनंतर जेरबंद झालेला आहे. रेस्क्यूच्या बाबत इथं चिंचपाडामध्ये लेपर्ड एका बिल्डिंगमध्ये अडकल्याचं बातमी आली. सकाळी मॉर्निंग आवर्समध्ये त्या लेपर्डनी एका लहान मुलावरती अटॅक केला होता. ही बिल्डिंग अतिशय अशी कॉम्पॅक्ट अशी आहे, 2 विंग्सची आहे आणि अगदी गजबजलेल्या या एरियामध्ये लेपर्ड कन्फाईन पोझिशनमध्ये होता. तिथे जागेवरच तत्परतेने कल्याण वनपरिक्षेत्राचे आरएफओ आणि बदलापूर वनपरिक्षेत्राचे आरएफओ दोन्हीही आरएफओ रेस्क्यू टीम्स जागेवरती दाखल झाल्या. पुन्हा एकदा वळूया वेगवान घडामोडींकडे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रोणीच्या संत सखाराम महाराज यांच्या 144व्या पुण्यतिथीनिमित्त उत्साहात रथोत्सव पार पडला. या रथोत्सवासाठी विविध जातीच्या वारकऱ्यांना मान देऊन रथ ओढण्यात येतो. आपला नवस फेडण्यासाठी हजारो भाविक या रथोत्सवात सहभागी झाले होते. दुचाकीवरून आलेल्या 2 मास्कधारी अज्ञात इसमांकडून भर दिवसा BBAच्या विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये ही घटना घडली आहे. हा प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. मारेकऱ्यांना पकडण्याकरता पोलिसांकडून 4 पथकं तैनात करण्यात आली आहेत. देहरादून आणि ऋषिकेशमध्ये आयकर विभागाचं धाड सत्र सुरू आहे. देहरादूनमध्ये 11 आणि ऋषिकेशमध्ये 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मालमत्ता व्यावसायिकांच्या जागांवर आणि जमीन खरेदी विक्रीशी संबंधित असलेल्यांवर ही कारवाई सुरू आहे. केंद्र सरकार लवकरच PF बचत योजनेतील रकमेचा आकडा वाढवण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कर्मचारी आणि कंपनी यांच्याकडून आधीपेक्षा जास्त रक्कम PF खात्यात जमा होईल. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातील खात्यात अधिकची रक्कम जमा होणार आहे. एक अत्यंत महत्त्वाची बातमी. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. मृतदेहाचे तुकडे केलेलं हत्यार सापडलेलं आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. मृतदेहाचे तुकडे शोधणं, मोबाईल शोधणं आणि ज्या धारधार शस्त्रानं तुकडे केले ते हत्यार मिळणं फार महत्त्वाचं होतं. त्याचा तपास सुरू होता. मृतदेहाचे तुकडे केलेलं हत्यार सापडलेलं आहे अशी माहिती मिळते. 5 मोठे धारधार चाकू जप्त करण्यात आलेले आहेत. तपासासाठी हत्यारं फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आलेली आहेत. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. दिल्लीच्या सर्च ऑपरेशनमध्ये ही हत्यारं मिळालेली आहेत. फार महत्त्वाची बातमी. हत्यारं सापडलेली आहेत. ज्याने श्रद्धा वालकरचे तुकडे करण्यात आलेले होते, तिची हत्या करण्यात आलेली होती. या सगळ्या घडामोडींचा बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. काही क्षणात पुन्हा भेटूया अजून काही महत्त्वाच्या बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गुजरातच्या सिंहांची मुंबईत गर्जना. मुंबईचे वाघ फोडणार गुजरातमध्ये डरकाळी. मुंबईत सुरू होणार पुन्हा लायन सफारी. गुजरातचे सिंह वाढवणार मुंबईची शान. मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. गुजरातच्या सिंहांच्या प्रवासाची